सत्ताधाऱ्यांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी आक्रमक. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ आंदोलनात सहभागी. संभाजी महाराजांशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही. अनिल परबांच्या वक्तव्यावर दरेकरांची टीका. परब यांनी माफी न मागितल्यास त्यांच्या निलंबनाची मागणी करणार, दरेकरांचा इशारा. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी. ती असुरक्षित असं पोस्टर हातात घेत विरोधकांचं आंदोलन. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विधान परिषदेतील शिक्षक आमदारांचं आंदोलन. जुनी पेन्शन योजना, शाळांना अनुदान अशा मागण्यांसाठी आंदोलन. राज्यपालांच्या अभिभाषणावर आज विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं उत्तर. यावेळी अनेक राजकीय आरोपांनाही मुख्यमंत्री उत्तर देणार. आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात सादर करण्यात येणार. लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला असून अहवालातून राज्याची आर्थिक परिस्थिती स्पष्ट होईल. पहिल्या आठवड्यामध्ये अधिवेशनात आरोप प्रत्यारोप, गदारोळ. अबू आझमी, मुंडे, कोकाट यांच्या राजीनाम्यावरून गदारोळ. पहिल्या आठवड्यात जनतेच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा नाहीच. महाराष्ट्रात 9 महिन्यात 10 वर्षातली विक्रमी परकीय गुंतवणूक. मुख्यमंत्र्यांची माहिती. 2024-25 चे आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत 1,39,434 कोटींची परकीय गुंतवणूक. आदिम जमातीसाठी पंतप्रधान जनमन योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार विविध योजना राबवणार. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारचा नवा प्रयत्न. आदिवासींसाठी एकूण 16 योजना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये गैरव्यवहार. शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या खात्यावरच पैसे जमा झाल्याचं उघड. विधान परिषदेत विरोधी पक्ष नेत्यांकडून मुद्दा उपस्थित. नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक संस्थेकडून धक्कादायक माहिती समोर. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये 181 बोगस बांगलादेशी लाभार्थी. किरीट सोमय्यांनी नाशिकच्या कळवणमधला प्रकार उघडकीस आणला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय अजय अशर यांना मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवलं. दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंग पाटील, राजेश क्षीरसागर यांची नव्यानं निवड. मित्र संस्थेच्या नियमित मंडळात नियुक्ती झाल्यानं राणा जगजितसिंग पाटलांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करू, राणा जगजितसिंग पाटलांची प्रतिक्रिया. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी. याबाबत पंतप्रधान मोदींनाही मुनगंटीवारांनी पत्र लिहिलंय. सांगली जिल्हा बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार आणि गैरव्यवहार होतोय. ताबडतोब बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमा. आमदार सदाभाऊ खोत यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली. सध्या ही बँक जयंत पाटील यांच्या ताब्यात आहे. देशमुखांच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट माझाच्या हाती. देशमुखांचं संपूर्ण शरीर मारहाणीमुळे काळनिळं झालं होतं. शरीरावर बहुतांश भागावर मारहाणीच्या जखमा होत्या. हाल हाल करून देशमुखांची हत्या केल्याचं उघड. काँग्रेसकडून उद्या मस्साजोगमध्ये सद्भावना पदयात्रेचं आयोजन. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन पदयात्रेला सुरुवात करणार. विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, विश्वजित कदम उपस्थित राहणार. अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले आणि भाजप आमदार सुरेश धस यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. सतीश भोसलेला सुरेश धसांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये नमूद. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा महारखेड येथील आणखी एका व्यक्तीला सतीश भोसलेकडून मारहाण. काम सोडल्यामुळे बीडमधील एका शाळेत आपल्याला मारहाण केल्याचा कैलास वाघ नावाच्या व्यक्तीचा आरोप. बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर मूक आंदोलन. 1.5 वर्षापूर्वीच्या अपघातात वर्धा आणि यवतमाळमधील 25 जणांचा मृत्यू झाला होता. बस मालक आणि चालकावर कारवाई नाही आणि जाहीर केलेली मदतही मिळाली नसल्यानं हे आंदोलन. गुंतवणूकदारांना लुबाडणाऱ्या समृद्धी जीवनच्या महेश मोतेवारनं पुन्हा गुंतवणूकदारांना आकर्षित करायला सुरुवात केली आहे. तो सध्या जामिनावर आहे, पण मित्रांच्या सहाय्यानं कंपनी उघडून गुंतवणूकदारांना अधिक परताव्याचा आमिष दाखवतोय. मोतेवार घेत असलेल्या ऑनलाईन बैठकांचा व्हिडिओ माझाच्या हाती लागलाय. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीची पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं. आरोपी दत्ता गाडेची गुन्हे शाखेकडून 3 तास कसून चौकशी. आरोपी दत्ता गाडे सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत.
मंत्री जयकुमार गोरे आणि पीडित महिला प्रकरणी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर तसंच उल्लेख केल्यानं तळबीड ग्रामस्थ आक्रमक, बदनामी करणाऱ्यांवर तक्रार दाखल करणार. मुंबई विद्यापीठानं विद्यार्थ्यांची 1.5 लाख पदवी प्रमाणपत्र चुकीचं छापल्याचं प्रकरण युवासेना सदस्यांनी रजिस्ट्रार यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन याची माहिती घेतली. पदवी प्रमाणपत्रावर झालेल्या चुकांनंतर मुंबई विद्यापीठाच्या 4 उपकुलसचिवांच्या अंतर्गत बदल्या, त्यावर परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालकांची बदली का नाही? युवा सेना सिनेट सदस्यांचा सवाल. IRS अधिकारी समीर वानखेडेंची मुंबईहून चेन्नईला केलेली बदली रद्द, कॅटचा निर्णय. महसूल विभागानं मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याचा ठपका. भाजप खासदार अशोक चव्हाणांचे नातेवाईक भास्करराव पाटील खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर. भास्करराव पाटलांचा शंकरनगर इथं समर्थकांचा मेळावा घेत निर्णय. सोलापूरमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, जिल्हा प्रमुखांसह माजी मंत्र्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. काही दिवसांपूर्वीच या सगळ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. तुळजाभवानी मंदिर संस्थाननं बँक गॅरंटीच्या नावाखाली कर्मचाऱ्याकडून घेतलेल्या पैशाचं प्रकरण. छत्रपती संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली. याबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार. जिल्हा प्रशासनानं काढलेल्या समाधानकारक तोडग्यामुळे शिवणगावमधील 185 कुटुंबीय जागा सोडण्यास तयार. त्यामुळे मिहान प्रकल्पाअंतर्गत नागपूर विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीचा मार्ग मोकळा. पाटणमधल्या गावांना आणि त्याचसोबत स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन महाबळेश्वर प्रकल्प साकारा. हरकतदारांनी समितीसमोर सूचना मांडल्या. रोहित शर्मा क्रिकेट शिकला तिथलं टर्फ म्हाडानं हटवलं. स्वामी विवेकानंद शाळेमधील टर्फचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असल्यानं म्हाडाची कारवाई. रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड 29 वर्षांपासून हा टर्फ वापरत होते. गोरेगावमध्ये उपलब्ध होणार 33,000 घरं. मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा. खासगी विकासकाकडून प्रकल्प करून घेण्यास म्हाडाला हायकोर्टाची परवानगी. ससून रुग्णालयातील वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया 8 दिवसात होणार. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत माहिती. अनेक वेळा यापूर्वी देखील पाठपुरावा करण्यात आला होता. सीएसएमटीच्या प्लॉट क्रमांक 5 आणि 6च्या विस्तारासाठी एक जुनी इमारत पाडली जाणार. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या जागेतून प्लॉटांची लांबी वाढवून 15 डब्यांच्या जास्तीच्या लोकल चालवण्यास मदत होणार. उपनगरीय तिकीट विक्रीमध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचा नवा विक्रम. 3 मार्चला एका दिवसात तब्बल 4,26 लाख रुपयांची तिकीट विक्री. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार. 15 आणि 22 मार्चला मुंबई मडगाव विशेष रेल्वेगाडी धावणार, तर पनवेल चिपळूण मार्गावरती मेमू धावणार. पुणे मेट्रोला 3 वर्ष पूर्ण. 3 वर्षात 6 कोटी प्रवाशांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला. यातून 93 कोटी रुपयांचं उत्पन्न. दररोज 1.5 लाख प्रवासी पुणे मेट्रोनं प्रवास करतात. रविवारी आणि सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं, हवामान विभागाचा सल्ला. सिंधुदुर्गामध्ये 10 मार्चपर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता. पुढच्या 3 दिवसांसाठी जिल्ह्यातील हवामान विभागाकडून येलो अलर्ट. नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन. जळगावमध्ये भाजीपाल्याला मातीमोल भाव. शेतमालाचा उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी त्रस्त. कोथिंबीर, मेथी, मिरची, कोबी बाजारात 5 रुपये किलो दरानं. पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारांनी पोलिसांचा वाढदिवस साजरा केला. पोलीस शिपाई प्रवीण पाटलांचा वाढदिवस सांगवी पोलीस स्थानकासमोरच साजरा करण्यात आला. पुणे सांगली महामार्गावरती शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा सहप्रवासी तरुणाकडून अश्लील चाळे करत विनयभंग. तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. आरोपी तरुणाला पोलिसांकडून अटक. नांदेडमधल्या एका नामवंत शाळेतील 10 वर्षीय विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ. पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून शाळेमध्ये सेवक पदावर कार्यरत असलेल्या आरोपीला अटक. आरोपीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. लोणावळ्यातील खंडाळा पोलीस चौकीच्या मागील जप्त करण्यात आलेल्या वाहनांना आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अस्पष्ट. यवतमाळच्या घाटंजी ते सोनखास दरम्यान सायखेडा गावाजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 2घांचा मृत्यू तर 3 जण जखमी. अलिबागमध्ये मद्यधुंद अवस्थेत पर्यटकांचा धिंगाणा. मद्यधुंद अवस्थेत कार चालवून 2 वाहनांना धडक दिली. स्थानिकांसोबत देखील हुज्जत घातल्याचा प्रकार.
मध्य प्रदेशातून अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना अटक. गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. त्यामुळे शेवगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण. वर्ध्यात घरातून अवैध विक्री करणाऱ्या घरावर पोलिसांचा छापा. देशी विदेशी दारूच्या साठ्यासह 2,22,000चा मुद्देमाल जप्त. जालन्यामध्ये वाळू माफियांविरोधात प्रशासन आक्रमक. अंबड तालुक्यातील आणखी एक वाळू माफियाला तडीपार केलं. याआधीही 9 जणांना तडीपार करण्यात आलं होतं. भंडारा जिल्ह्याला बिहार बनवायचं नसेल तर भंडाऱ्यात सुरू असलेली अवैध वाळू उपसा आणि वाहतूक तात्काळ बंद करावी. आमदार राजू कारेमोरेंचं मोहाडीच्या तहसीलदारांना पत्र. भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यात शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडलं. परिणामी शेतातील कापणी आणि मळणी केलेल्या पिकं पाण्याखाली. पाटबंधारे विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांना आकारी पडीक जमिनी परत मिळणार. कायदा दुरुस्ती विधेयक सादर. 1093 प्रकरणं निकालात निघणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. गोंदिया जिल्ह्यातील 31 कृषी केंद्राचे परवाने 10 ते 15 दिवसांसाठी रद्द. पॉस मशीनद्वारे खतांची विक्री न केल्यानं कृषी विभागाची कारवाई. त्यामुळे कृषी केंद्र चालकांचं धावदण आणलं. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 7 पैकी 2 संच बंद असल्यानं केवळ 1485 मेगावॅट वीज निर्मिती. दोन्ही संच जर पूर्ववत झाले नाही तर मोठा वीज तुटवडा निर्माण होण्याची शक्यता. कर्नाटक पॉवर कंपनीचं कोळसा उत्खनन वनविभागाकडून बंद करण्यात आलं. प्रकल्पग्रस्त गावांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केपीसीएल कंपनीला वनविभागाचा दणका. अकोल्यामध्ये राज्यस्तरीय अॅग्रो प्रीमियर क्रिकेट लीगचं आयोजन. अभिनेते भारत गणेशपुरे यांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं. यावेळी भारत गणेशपुरेंनी क्रिकेटही खेळली. 2008च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचा ताबा आता लवकरच भारताकडे. तहव्वूर राणाची याचिका अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं फेटाळली. भारताकडे होणाऱ्या हस्तांतरणाला तहव्वूर राणानं विरोध केला होता. एलएनटीच्या महिलांना मासिक पाळीची 1 दिवस सुट्टी. महिला दिनापूर्वी अध्यक्ष सुब्रमण्यम यांची घोषणा. बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच. अचूक, थेट आणि निष्पक्ष. बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.